तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाऊ लागलो आपले जेसीबीच्या ट्रिपा भरणं चालू होते तिकडं, म्हणून बाबा पहिले धकलो। मग सुद्धाचा मित्र भेटला, त्याला म्हणलं बाजूला बा, तिथं पळत सुटलं। मग इथं पाहिलं ट्रिपा भरणं चालू झालते नेमक्याच। मग म्हणलं बा चला आता काय ट्रॅक्टरला लटकून आपण चाललो आता वावरात, कारण आपल्या ट्रिपा सांगणे बा कुठे टाकायचं काय आहे, कारण आपण हळद लावायची म्हणून चालू एवढं। मग काय बा आलं वावरात आणि टाकलं चालू झाल्या तर ट्रिपा म्हणलं बा टाक जरा टाकणं इथं तिथं म्हणून थोडं टाकलं, पुढे घेणं चालू आहे ट्रॅक्टर। मग तेवढा तर दुसरं ट्रॅक्टर आलं, त्याला म्हणलं बा टाक इथं। मग त्याचा कोंडा काढायला टाइम लागला, बाप्पा निघेनच नाही ते ट्रॅक्टर जरा अवचिळ होतं। मग पाहिलं तर बा एवढ्या ट्रिपा टाकल्या आपण जरा शेवटची ट्रिप आली, इथले टाइम लागला बा ट्रिपा टाकायला। म्हणलं बा चाल पटकन घरी जेवण राहिलं, भूक लागली पटकन आता चाललो आपण आता घराकडे। मग त्याला म्हणलं बा ते चालतं ते ना आलं, कारण त्याची ट्रिप होती। मग आपण आलो पप्पाच्या गाडीवर बसून आणि घरी आलो तर पहिल्यांदा गेट खोललं। पप्पा म्हणे बा इथं पहिल्यांदा शाळ सोड। मग काय बा चाललो आपण आता इथे शाळ सोडायला। इथे नखरे निराळ आहे बापा, म्हणजे मला सांगायचं तूच मला घ्यायला नंतर ना मी येणार नाही। मग म्हणलं बा मला मेकारला जायचं नाही, म्हणजे तूच मला। मग आपण आता तिला सोल्डर शाळा आपण चाललो आता घराकडे, कारण आपल्याला पण जायचं होतं मेकरला, कारण आता कपडे नाही बा घालायला, आता आमच्या सुपाऱ्या येणार आहे। मग काय म्हणलं बा चल चालू ते अख्ख्याची गाडी धुवून तेवढ्यात बसला बा महाराजा कसा बसला काही येडे जाळी चालूच राहते याची इथे गॅरेज। विशाल म्हणलं काय काम लावतं, काम पण नाही लावत गाड्याला। म्हणलं थांब मी लावतो। मग गाडी आली तिथे, त्याला म्हणलं बा धुई गाडी इथे, म्हणे मी नाही धुत। म्हणलं बा धु तू का नाही। मग त्या लागलं बा धुवायला, आता तिथे गाडीला घे पाणी मार जरा साबण घे बनला। मग विशाल तेवढ्यात काढला बा आपला टायर आणि टोप गिफ्ट लावला तेवढ्यात। मग गाडी झाल्यानंतर आपण चाललो आता मेकरला, कारण आपल्या घ्यायचे ते कपडे नव्हता। चाललो आपण मेकरला आणि पोहोचलोच आपण थोड्या वेळात। मग तिथे पाहिलं तर पाहिजे फेस्टिवल लागलं होतं। मग आपण इथं चाललो डायरेक्ट फेस्टिवल मध्ये कपडे घाले, कारण इथं भारी भेटतात कपडे, दरवेळेस मी घेतो। मग फेस्टिवल पाहिलं त्यावेळेस जरा कमी चालता। मग इथं पाहिलं तर वाढले मोठ्या सामान खाय प्यायचं वर्धन कालावला मी फुकटचा काय करा, आता फुकटचा भेटतो सोडत नाही आपण। पाहिलं वाढले मोठे कपडे आलते इथं। मग म्हणलं बा एक कार्तिकासाठी घ्या। बा कार्तिकाच्या मापाचं म्हटलं मला इथं शर्ट बेंटेनचं म्हणलं बा घ्या कार्तिकाली। मग तिथून पाहिलं तर इथं कपड्याचा ढेगर। मग इथं पाहिलं तिथं 2-3 शर्ट घेतल्या आणि तिथून निघालो आता घराकडे। तर बस आजच्यासाठी एवढं, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तर धन्यवाद। अरे थांबा, आले तर आता सबस्क्राईब पण करून जा आपल्या चॅनलला।